राम कृष्ण हरे कृष्ण हरे आवाज द्या हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 हरे कृष्ण जय जय राम कृष्ण हरे कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम हॅलो हेलो हेलो थोड़ा बेस दिया हुआ है ना बेस बेस थोड़ा ध्यान उभे विठे मारी सुंदर ते ध्यान उभे विठे मारी सुंदर उभे विठे सुंदर उभे विठे सुंदर ते ध्यान उभे विठे मारी सुंदर ते ध्यान उभे विठे मारी सुंदर उभे विठे सुंदर उभे विठे करकटावारी ठेवोनिया करकटावारी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा
कासे पितांबरा तुळशी हार गळा कासे पितांबरा आवडे निरंतर याची जाण आवडे निरंतर याची जाण तुळशी हार गळा कासे पितांबरा तुळशी हार गळा कासे पितांबरा मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तुभामानी विराजित कंठी कस्तुभामानी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबरा तुळशी हार गळा कासे पितांबरा तुळशी हार विराजित कंठी कौस्तुभामानी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबरा तुळशी हार गळा कासे पितांबरा आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबरा तुळशी हार गळा कासे पितांबरा तुका म्हणजे माझे हेची सर्व तुका म्हणजे माझे हेची सर्व तुका म्हणजे माझे हेची सर्व दुःख दुःखामुळे माझे हेची सर्व दुःख दुःखामुळे माझे हेची सर्व दुःख तुका म्हणजे माझे हेची सर्व दुःख तुका म्हणजे माझे हेची सर्व दुःख तुका म्हणजे माझे हेची सर्व दुःख दुःखामुळे माझे हेची सर्व सुख दुःखामुळे माझे हेची सर्व सुख पाहिन त्रिमुख आवडील पाहिन त्रिमुख आवडील तुझी हार गळा कासे पितांबरा तुळशी हार गळा कासे पितांबरा आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबरा तुळशी हार गळा कासे पितांबरा मद निरंतर जागवी
या संताचे उपकार माझा निरंतर जागविती काय द्यावे याचे भावे उतराई देवी तू हा पायी जीव थोडा सहज बोलले हित उपदेश करोनीचा याच चिक भीती काय द्यावे याचे भावे उतराई काय द्यावे याचे भावे उतराई देवी तू हा पायी जीव थोडा तुका म्हणे वच घेरू येच चित्ती तुका म्हणे वच धेनू येच चित्ती तैसे माझा येते सांभाळीत काय द्यावे याचे भावे उत्तराई काय द्यावे याचे भावे उत्तराई देवी तू हा पायी जीव थोडा विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी रामकृष्ण रूप पाहता लोचनी 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 लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साध सुख झाले हो साध तो हा विठ्ठल बरवा तो हा
माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व दुःखाचे आगर सर्व दुःखाचे आगर सर्व सुखाचे 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 आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव
जय राम जय जय राम जय राम जय 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 जय राम हॅलो याजसाठी केला होता अट्टाहास यासाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टाहास यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड व्हावा याजसाठी केला होता अट्टाहास यासाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टाहास यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा गोड व्हावा शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची हे कुंडलिया धावा कृष्णेची कुंडलिया धावा कृष्णेची कवतुक वाटे झाले या वेताची कवतुक वाटे झाले या विठाची कवतुक वाटे झाले या वेताची कवतुक वाटे झाले या विठाची नाव मंगलाचे तेने गुणे नाम मंगलाचे तेने गुणे नाम मंगलाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा कृष्णेचिया कुंडलिया धावा कृष्णचिया तुका म्हणे मुक्ती परनिले नोवरी तुका म्हणे मुक्ते परमिले नोवरी तुका म्हणे मुक्ती परनिले नोवरी तुका म्हणे मुक्ते परमिले नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळी तुका म्हणे मुक्ती परनिले नोवरी कामने तुका म्हणे मुक्ती परनिले नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा कृष्णेचिया धावा कृष्णेचिया पार कुमार विठोबा कुमार जय जय कुमार विठोबा कुमार जय जय कुमार जय जय विठोबा कुमार जय जय कुमार जय विठोबा
हरी याद काठी गेला होता अट्टहास यादसाठी गेला होता हात. यादसाठी गेला होता याद काठी गेला होता अट्टहास याद काठी गेला होता अट्टहास यादसाठी गेला होता हात. यादसाठी गेला होता हात. शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिवस गोड भावा शेवटचा दिवस गोड भावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा तथा दिस गोड व्हावा जेवण जेवण गोड व्हावा. जेवण जेवण गोड व्हावा. आता निश्चितीने पावलो यादसाठी गेला होता यादसाठी गेला होता यादसाठी गेला होता हॅलो यादसाठी गेला होता यादसाठी गेला होता यादसाठी गेला होता. शेवटचा दिवस गोड भावा शेवटचा दिवस गोड भावा शेवटचा दिवस शेवटचा दिवस शेवटचा दिवस गोड भावा शेवटचा दिवस गोड भावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा
शेवटचा आता दिवस कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा 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 पायातलं काढून बसा सर्वांनी पायातलं काढून बसा आला विठाला आला विठाला कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम याजसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेच्या कौतुक वाटे झालिया वेचाचे कौतुक वाटे झालिया वेचाचे नाव मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेच्या तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेच्या विठाला 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल रे ज्ञानदेव पारा विठाला विठाला विठाला
याजसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलू विसावा कुंटलिया धावा तृष्णेची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा दुसरे चरणा संताची पांडुरंगा प्रथम दुसरे चरणा संतासिया दुसरे चरणा संतासिया पांडुरंग करो पांडुरंग करो प्रथम नमन मन मन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतासिया दुसरे चरण संतासिया हे त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया योम तप्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीव यत्किल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यौ च हस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवती पुरुषाय तुभ्यं महाराज ज्ञानेश्वर मौली वा नरनाटोपे निजशक्ती कपटे मारावा मारुती कपट न चले पुच्छा प्रति कपट घाती कपी पुच्छ दंडवत गुरु गोविंदा विजन सोय पहले प्रणामती नमोत आगे होय थाळे विटपर निकटकटी परकर पितांबर गावी शंख चक्र जो हात बिराजी गोवर्धन गिरिधारी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा याजसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवे करता म्हणजेच निरोपणे करता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वैरागी शिरोमणी देहू निवासी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठातील सर्वांच्या परिचयाचा आणि आजच्या प्रसंगाला अनुरूप असणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून मानवी जीवनाची इति कर्तव्यता आणि मानवी जीवनाची परिपूर्णता कशामध्ये आहे याचं चिंतन या अभंगात करतात. विडाला जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून मानवी जीवनाची इति कर्तव्यता आणि मानवी जीवनाची परिपूर्णता याचा अर्थ काय, काही नाही सोप्या भाषेमध्ये किंवा शास्त्रीय भाषेमध्ये बोलायचं झालं तर याचा अर्थ एवढाच आहे. तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून साध्य आणि साधन या 2 शब्दाचं चिंतन तुकोबरा करतात. साध्य काय करायचं आहे आणि त्याच्यासाठी
साधन काय केलं पाहिजे याच्या संबंधाने या अभंगामध्ये तुकोबारा चिंतन करतात. विठाला 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 विठाला. हो, आज आपण सगळी मंडळी एका नैमित्तिक कार्यक्रमानिमित्त सगळी या ठिकाणी एकत्रित बसलेलो आहोत. आजचा हा कार्यक्रम वैकुंठवासी एकनाथरावजी थोरात, बापूसो थोरात यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, प्रथम वर्षश्राद्धानिमित्त हा आज या ठिकाणी थोरात परिवाराच्या वतीनं हा कार्यक्रम होतो आणि त्याच्या संबंधाने आपण सगळी मंडळी चिंतन करतो. कार्यक्रम करत असताना या कार्यक्रमाला आपण सगळी मंडळी मोठ्या प्रेमाने, उत्सुकतेने या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी सगळे आमचे येळावीचं भजनी मंडळ असेल, हरिभाऊ महाराज गायक असतील, आमचे आप्पाई खेड्यावरून दोघंही पिता पुत्र दोघंही वाजवण्यासाठी, म्हणण्यासाठी इथं उपस्थित आहे. हे सगळं आजचा जो घाट घातलाय केवळ वैकुंठवासी एकनाथरावांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त. हे सगळं पुण्यस्मरण, प्रथम पुण्यस्मरण, वर्षश्राद्ध हे करणं म्हणजे काय आम्हाला पहिलं कळालं पाहिजे. आपण करत असताना कुठलीही गोष्ट कशासाठी करतो याचं कारण काय हे आम्हाला कळालं पाहिजे. मी अनेक वेळा एक गोष्ट बोलत असतो, मनुष्य कोणती गोष्ट करतो त्याच्या पाठीमागं उद्देश असल्याशिवाय करत नाही. आणि जर न उद्देश ठेवता जर गोष्ट करत असेल तर त्याच्या जीवनात अर्थ नाही. विठाला 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 विठाला. हो हो, आता ऐका, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचा उद्देश असला पाहिजे आणि उद्देश सगळ्यात महत्त्वाचा. मी जरा थोडंसं मोकळ्या मनाने बोलणार, काय मी काही नवीन नाही, तुम्हालाही नवीन नाही, फक्त मला लहानपणी बघितलंय, आता जरा मोठा झालो एवढंच आहे, फक्त अंगाने. पहिला लहान होतो. इथं ही सगळे थोरात मंडळी आणि पद्मन मंडळी इथं कृष्णाकाठच्या विठ्ठल मंदिरामध्ये, कृष्ण मंदिरामध्ये श्रावण महिन्यामध्ये मोठा उत्सव व्हायचा महाराज. त्यावेळेस मी लहानपणी 8-8 दिवस त्यावेळेस राहायचो. आता उत्सव करतात पण आता आम्हाला सवड होत नाही, आहे का नाही उदय? आता काय करतात सगळी मंडळी थोरात, आमचे आबा वगैरे, ही जुनी थोरात मंडळी सगळी ही संत कबीर महाराजांच्या परंपरेत जुन्या परंपरेपासून अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या ही सेवा करणारी मंडळी आहे. थोरात मंडळी असतील, वरची नामदेव दादा माळी परिवार असेल, असं पद्मन दादा, ही सगळी पद्मन परिवार, ही सगळी जुनी फळावरची संत कबीर महाराजांच्या परंपरेतली मंडळी आहे. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असं आहे की महाराज जरा वेगळाच दिसतात, कबीर महाराज म्हणले की चेहरा वेगळा, जरा हे आज नवीन दिसतो. काही नाही, विष्णू महाराजांचा मुलगाच आहे मी दुसरा कोण नाही, भागवत आहे फक्त लहानपणी. आहे ना काका? म्हणजे जुनी लोक इथं बसलेली आहेत सगळे लहानपणी. फक्त एवढंच आहे की वैकुंठवासी एकनाथरावांच्या चिरंजीवांच्या मनात मध्ये असं आलं, आपल्या वडिलांची माळ ज्या घराण्यात आहे, डॉक्टर साहेबाच्या मनात असं आलं की त्याच गुरु घराण्याची सेवा आपल्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त व्हावी. आणि ह्यालाच म्हणतात गुरुनिष्ठा आणि गुरुसेवा. याचं कारण काय? त्याचं कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, शुद्ध बीजापोटी रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. फळे रसाळ शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. याचा अर्थ एवढाच आहे, शुद्ध बीज असलं की त्याचं फळ चांगलं मिळतं. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे द्राक्षाचं कुठलं रोप लावल्यानंतर कोणतं चांगलं रोप, चांगले द्राक्षे मिळतात हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे, कारण तुम्ही सगळी मंडळी यातली तरबेज आहात. शुद्ध बीज या शब्दाचा अर्थ असा आहे, ऐका तुकाराम महाराजांचं म्हणणं काय आहे या चरणातून, तुकोबारा सांगतात, आपण आपल्या अपत्याला जे संस्कार देतो, जे आपल्यावर संस्कार आहेत ते संस्कार आपल्या अपत्याला होतात. आज वैकुंठवासी एकनाथरावांच्या
डॉक्टर साहेबांना म्हणजे चिरंजीवाला हे संस्कार जर कुठून आले असतील तर त्या दोन्ही दाम्पत्याकडून. कुणाकडून? वैकुंठवासी आमचे एकनाथराव तथा आमच्या सुनंदाताई यांच्याकडून, ह्या दोघांकडून आलेले संस्कार. काय संस्कार आहेत? आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये माळ होती, कबीर महाराजांच्या फडाची माळ होती, परंपरेची माळ आहे. आता आपण त्याच परंपरेतून वडिलांचं आपलं श्राद्ध हे करणं कर्तव्य आहे. हे जे घडतं याचं कारण फक्त संस्कार आहे, याचं कारण फक्त संस्कार आहेत. पण या संस्कार टिकण्यासाठी डॉक्टर योगेशजी तुम्हाला एक विनंती आहे, आता तुम्ही सुद्धा माळ घालावी लागते. तुम्हाला ही माळ घातली पाहिजे का? ही घराण्याची परंपरा टिकवायचं काम आपलं आहे. तुकोबारायचं वाक्य आहे, याचा धरीना अभिमान करी आपुले जतन, करी आपुले जतन, करी आपुले जतन. अभिमान असला पाहिजे. कशाचा अभिमान असला पाहिजे? दोन गोष्टीचा अभिमान असला पाहिजे. कोणत्या कोणत्या दोन गोष्टीचा? आपण ज्या घराण्यात जन्माला आलो त्या घराण्याचाही अभिमान असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्या घराण्याला, आपल्या घराण्याला ज्या गुरु उपदेशाच्या परंपरा आहे त्या गुरुविषयीचाही अभिमान अंतःकरणात असला पाहिजे. कारण कलियुग आहे आणि कलियुगामध्ये तुम्ही जेवढं व्यावहारिकदृष्ट्या तुम्ही ज्यावेळेस वरच्या स्टेजवर जात असता, पण त्याला जर संपुट पाहिजे असेल तर कलियुगामध्ये गुरुच्या आशीर्वादाशिवाय कुठलीही गोष्ट चालत नाही. हे मी सांगत नाही. 700 वर्षापूर्वी ज्या परंपरेत मी जन्माला आलो, आपल्या कबीर महाराजांनी काय सांगितलं? कोण बतावे बात गुरु बिना, 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 कोण बतावे बात. बडा बिकट यमघाट, बडा बिकट यमघाट, कोण बतावे बात गुरु बिना, कोण बतावे बात. हे बडायम बडायम घाट गुरु बिना, कोण बतावे बात गुरु बिना. कबीर महाराज सांगतात कलियुगामध्ये गुरु बिना कोण बतावे बात. गुरुशिवाय कोणी वाट दाखवू शकत नाही महाराज, गुरुशिवाय वाट दाखवू शकत नाही. म्हणून गुरुचं वर्णन करत असताना ज्ञानोबरांनी गुरुच्या बाबतीत बोलत असताना, गुरु साधकाशी साय, गुरु भक्ता लागी माय, गुरु काम धेनो गाय भक्ता घरी दुबत असे. गुरु हे सामान्य नाही. गुरु घराणं सांगत असताना हे गुरु सामान्य नाही, गुरु काम धेनो गाय या शब्दाचा अर्थ तुम्ही गुरुच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा ठेवून आणि गुरुच्या समोर जर तुम्ही अंतःकरणामध्ये ज्या इच्छा प्रकट करताल त्या इच्छा गुरु कृपेनं पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची इच्छा बडा बिकट यमघाट. यमघाट या शब्दाचा अर्थ आमचा शेवट चांगला करून घ्यायचा असेल तर कोण बतावे बाट गुरु बिना, कोण बतावे बाट. बाट, वाट या शब्दाचा अर्थ रस्ता. रस्ता आम्हाला गुरुशिवाय दाखवता येत नाही. आणि ज्या मार्गाने वैकुंठवासी एकनाथराव गेले त्यांना ती वाट दाखवणारे त्यांचे वैकुंठवासी वडील वापस आले. त्यांच्याही गळ्यात माळ, मुलाच्याही गळ्यात माळ,
आता एकनाथरावांच्या मुलाच्या गळ्यात माळ, बंडोबा आली पाहिजे. तुझ्या गळ्यात मुंचन त्यांचं जमत नाही, तुझं वेगळं आहे, माझी तुला आहे, पण आता डॉक्टरला माळ आली पाहिजे. म्हणून मी एवढं बोलायला लागलो का, हे कर्तव्य आहे, हे आमचं कर्तव्य आहे, हे सांभाळलं पाहिजे. मी सांगू का, वडीलदाद्याची इस्टेट आम्ही सांभाळतो स्वाभिमानानं, वडीलदाद्याच्या इस्टेटीसाठी आम्ही भांडणं करतो. पण मला सांगा ना, अरे परमार्थाच्या इस्टेटीला कुणी भांडलं पाहिजे? काका बरोबर आहे का ना? पंढरीची वारी आमच्या घराण्यामध्ये जी चालत आली, त्या पंढरीच्या वारीने ज्या गुरुकृपेने आजपर्यंत आमचं घरानं टिकवून ठेवलं, त्या वारीसाठी कुणी भांडण केलंय? मी जरा मोकळं वादाने बोलतो, डॉक्टर साहेब मी मोकळ्या मनानं बोलतो, ऐका. मला असं विचारायचं आहे, ऐका, इस्टेटीची वाटणी करताना कोर्टात भांडणं जातात. मी काय बोलतोय जरा बारीक लक्ष द्या. मला सांगा, पंढरीची वारी ही बापदाद्याची इस्टेट नाही का हो? पंढरीची वारी बापदाद्याची इस्टेट आहे का नाही? तुमचं मत काय आहे? अरे बापदाद्यांनी पंढरीची वारी निस्वार्थ वृत्तीनं केली, म्हणूनच आज हे दिवस पाहतोय आपण. विठाला माझा मुद्दा एवढाच आहे, आपल्या घराण्यात ज्या ज्या गोष्टी आल्या त्या आपण सांभाळल्या पाहिजे. मी जरा पुढे जाऊन बोलतो, ऐका. जुनी लोक असं म्हणायचे, आपल्याला घरातलं वैभव वाढवता नाही आलं तरी चालेल, पण जे आहे ते टिकवता आलं पाहिजे. जे आहे ते बाप दाद्याचं जे आहे ते टिकवता आलं पाहिजे. आणि मग अशी ही परंपरा या घराण्यामध्ये आज पाहता पाहता आमच्या वैकुंठवासी एकनाथरावांना 1 वर्ष निघून गेलं. पाहता पाहता 1 वर्ष. अनेक वाळव्यातल्या लोकांना, पाहुणे पहिला परिसरातल्या लोकांना अजूनही असं वाटत नाही की आमचे एकनाथराव आमच्यातून निघून गेले. ज्या वेळेस हुतात्मा कारखान्यावरती सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करत असताना आपली नीतिमत्ता चांगली ठेवूनच कार्य केलं. काय असतं, कुठेही कार्य करत असताना, काम करत असताना सगळ्यात महत्त्वाची लागते नीतिमत्ता. सगळ्यात महत्त्वाची नीतिमत्ता. जरा पुढं जाऊन बोलायचं झालं तर आपण आज सगळी मंडळी चांगल्या, कारण सोशल मीडियावरती चांगली चालणारी मंडळी आहे. आज मला सांगा ना, महाराष्ट्रातच बघा ना, किती भ्रष्टाचार आहे तो काम मोठ्या मोठ्या हुद्द्यावर करणाऱ्या लोकांची. किती भ्रष्टाचार आहे. मी जरा पुढं जाऊन बोलतो. जुनी लोक असं म्हणायचे, एखाद्याचं जर आपण काही कर्ज घेतलं, एखाद्याकडून कर्ज घेतलं आणि ते कर्ज घेतलेलं जर बुडवलं, तर काही जुनी लोक असे म्हणायचे की पुढचा जन्म ते कर्ज बुडवणाऱ्याला कुठला मिळेल? बैलाचा जन्म मिळेल. ही जुन्या लोकांचं सांगतो मी, आत्ताचं सांगत. मी काय बोलतो लक्षात आलं का तुमच्या? जुनी लोक असं म्हणायची, एखाद्याच्याकडून घेतलेलं कर्ज ते जर कर्ज बुडवलं तर जुनी लोक काय म्हणायचे की बुडवणाऱ्याला पुढचा जन्म कुठला मिळेल? बैलाचा मिळेल. आता मला विचार करा, महाराष्ट्रात कुणी कुणी कुणाला किती बुडवलं हे तुम्ही बघा, मी सांगत नाही. आणि मग आता पुढच्या भविष्यामध्ये एक 5-50 वर्षानंतर मला सांगा किती बैल येतील? तुमचे ट्रॅक्टर सगळे जाणार, फवारणीला बागत सुद्धा बैलच येणार. फक्त एवढंच आहे, ते बघायला तुम्ही आम्ही नसणार. विठाला विठाला याचं कारण काय? मी बोलतो का? नीतिमत्ता ना. एकनाथरावांनी जी नीतिमत्ता ठेवून आपलं कार्य केलं, आपल्याकडं कार्य करत असताना आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे, आता जरा पुढं जाऊन सोपं बोलतो. कर्म या शब्दाचा अर्थ आपल्या वाट्याला आलेली जी नोकरी आहे, ही नोकरी म्हणजे कर्म आहे. नोकरी या शब्दाचा अर्थ काय आहे? कर्म आहे. कर्म 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 ज्याला म्हणतात ना, नोकरी करणं म्हणजे कर्म. आता 2 पद्धतीचं कर्म असतं. कोणतं कोणतं? एक सकाम कर्म असतं आणि एक निष्काम कर्म असतं. ऐका, सकाम कर्म कुठं असतं आणि निष्काम कर्म कुठं असतं? प्रपंचात केलं जाणारं जे कर्म असतं ते सकाम असतं आणि परमार्थात केलं जाणारं कर्म हे निष्काम असतं. 2 पद्धतीचे. ऐका, सकाम आणि निष्काम या शब्दाचा अर्थ काय? अंतःकरणात इच्छा ठेवून केलं जाणारं साधन त्याचं नाव कर्म, आणि ते कर्म म्हणजे काय? ते सकाम. ऐका, व्यवहारामध्ये जगण्यासाठी लागणारा जो पैसा अर्का आहे आणि तो पैसा अर्का कमवण्यासाठी केली जाणारी जी नोकरी आहे हे सकाम कर्म झालं. आणि त्या सकाम कर्माला गळ्यामध्ये माळ घालून पंढरीची वारी करणं, ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचं, तुकोबारांच्या अभंगाचं पारायण करणं हे निष्काम कर्म झालं. विठाला 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 विठाला. हो हो, मी काय बोलतो नीट लक्ष
लक्षात घ्या, मला कुठं जायचं आहे, हे सगळं घेऊन मला कुठं जायचं आहे, आपल्याला साध्याकडं जायचं आहे. मी सगळं बोलत असताना काय बोलतोय, मानवी जीवनाची इति कर्तव्यता, मानवी जीवनाची परिपूर्णता, ज्यांच्या संबंधाने आपण आज कीर्तन करतोय त्यांचं जीवन, तुकोबारांची ही अक्षरं, याच्या समन्वय कसा पद्धतीने घालता येतो या संबंधाने आपण आत्ता चिंतन करतोय. लक्षात बारकं घ्या, कर्म हे करत असताना सकाम आणि निष्काम असतं. सकाम कर्म निष्काम कर्मामध्ये फरक कोणता आहे? परमार्थात प्रपंचात केलं जाणारं कर्म हे सकाम आहे आणि परमार्थात केलं जाणारं कर्म निष्काम आहे. हरिभाऊ, परमार्थात निष्काम राहिलं पाहिजे, पाकिटाची अपेक्षा केली नाही. विठाला विठाला अरे विठाला 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 विठाला. मग हे कर्म महत्वाचं आहे. ऐका, मग आता गंमत काय आहे, आम्हाला पहिलं कळायला पाहिजे की आम्ही जन्माला का आलो. आम्ही जन्माला का आलो पहिलं कळालं पाहिजे. बरं, जन्माला आम्ही आलो का आणलंय, व तुमचं मत काय? आलो का आणलं, तुमचं मत काय? म्हणजे तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जन्माला स्वतःहून आलात का तुम्हाला आणलंय? देवे दिला देह भजन गोमटा हे देवे दिला देह भजन गोमटा. तोया झाला फाटा आदिकेचा, तोया झाला फाटा आदिकेचा, तोया झाला फाटा देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा आदिकेचा, तोया झाला फाटा आदिकेचा. झाला फाटा आदिके. तुकाराम महाराज सगळं सांगतात, देवे दिला देह. मला इथं बोलायचं आहे, दिला का आणला, दिला का आणला. बरं जाऊ द्या, तुम्हाला दिलेल्या देहाला, मिळालेल्या देहावर मालकी तुमची आहे का हो? मालकी मालकी हो, देहावर मालकी, शेतावर मालकी आहे का नाही, बागावर, मग देहावर मालकी आहे का नाही? कसं काय नाही? मग याच्यावरच मालकी नाही तर शेतावर का दाखवता? विठाला विठाला. चले आला विठाला. तुम्हाला गंमत सांगू का, माणसाचा स्वभाव काय असतो बघा. वैराग्य नावाची गोष्ट आहे. वैराग्य या शब्दाचा अर्थ काय? इहलोकापासून परलोकापर्यंत भोगाच्या त्यागाच्या इच्छेस काय म्हणतात? वैराग्य म्हणतात. इहलोकापासून परलोकापर्यंत भोग आणि त्याग हे सगळं सोडून द्या. सगळं एवढं सगळं अवघड तुम्हाला सांगणार नाही. मला माहिती आहे, काळजी करू नका, तुम्ही नाश्ता चांगला करून आलेला आहे. त्यामुळे मला माहिती आहे तुम्ही एवढं कूट ऐकत बसल्यानंतर तुम्ही झोपणार आहे. मी तेवढं कूट सांगणार नाही, तुम्हाला समजेल ह्या भाषेत सांगूनच पुढे जाणार. भोग आणि त्याग दोन गोष्टी जीवनाच्या महत्त्वाच्या आहेत. मी का सगळं हे बोलायला लागलोय आपल्याला? आपलं चिंतन काय चालू आहे? आपलं चिंतन मनुष्य देह मिळालाय का आपल्याला आणलाय याच्या संबंधाने मी बोलतोय का नाही. आता मला सांगा, शेत जर आपलं आहे का नाही म्हणून आपण चिंतन करतोय. बरं, मुळात हा देहच आपला आहे का? बरं ठीक आहे, जरी देह आपला तुम्ही म्हणला कारण का देह आपण म्हणतो ना, देह माझा, बरोबर आहे, देह आपला म्हणतो ना. मग मला असं विचारायचं आहे, देह जर तुमचा आहे तर तुमचं जाणं म्हणजे मरण मग तुमच्या हातात आहे का नाही? जाणं म्हणजे कळालं का नाही? पुन्हा माझं कीर्तन ठेवणं आज कसं आहे तसं जाणं. बरं जाऊ द्या, हे नाही कळालं, मी सोपं बोलतो. आता हिथं आपण जे देह माझा आहे किंवा देह आम्ही घेऊन आलोय असं म्हणणार आहे, मला असं हात वर करायचंय, कधी मरणार आहेत सांगा बरं? मरणार नाही का तुम्ही? हा, कुणीच मरणार नाही. मला बी घ्या की तुमच्यात. ना आम्ही तर सगळे जाणार आहे की ना आपण? होय, आम्ही तुमचं कसं आहे, जाणार नाही का? बरं ठीक आहे, मग कधी जाणार आहे? जाणार कधी? कसं काय माहित नाही? आता बाग कधी छाटली, माल कधी येणार आहे, ती माहित आहे, ती माहित असते. भाव काय आला पाहिजे,
आहे का नाही? बरोबर आहे का नाही? हे पाठ आहे का नाही? तुम्ही शेताला आपलं म्हणलं का नाही? हे तुमचं म्हटलं का नाही? मग आता तसं देह तुमचं आहे का नाही? मग मला एवढंच विचारायचं आहे, कधी जाणार? घरी नाही. मी वरचं बोलायला लागलो, कीर्तन सुटल्यावर घरीच जाणार आहे. मी बी जाणार आहे, तूही जाणार आहे का नाही? का क्षणभंगुर नाही भरवसा थोडा माया सोडा अशा का क्षणभंगुराचा सुद्धा आम्हाला भरवसा नाही. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा नाही देहाचा भरवसा नाही देहाचा भरवसा कोण दिवस येईल कैसा कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा नाही देहाचा भरवसा नाही देहाचा भरवसा नाही देहाचा भरवसा कोण दिवस येईल कैसा आणि नाही या शब्द वापरला. या देहाचा भरोसा नाही. भरोसा नाही म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ काय? हा देह जाणार आहे. बरं तुम्हाला विचारून जाणार आहे का देह? तुम्ही झोपले नाहीत ना? तुम्हाला मराठी कळतं ना? का इंग्लिशमध्ये सांगू का कन्नड करू? कुठलं पाहिजे? का तामिळमध्ये बोलू? मी सगळीकडे शिरलो, त्यामुळे तुम्ही काय कुठलं पाहिजे ते तुम्हाला देत. नाही या देहाचा भरवसा. आम्हाला पहिला मुद्दा कळायला पाहिजे. बरोबर आहे. आता ऐका, मग हा देह आणला नाही, मिळाला. देवे दिला देह. बरं का दिला? सगळ्यात महत्वाचं सांगत असताना भजना गोमटा. भजन या शब्दाचा अर्थ काय? देवाचं चिंतन करण्यासाठी दिला. पण देवाचं चिंतन चालवण्यासाठी, त्या देवाचं चिंतन करण्यासाठी या देहाला ताकद आली पाहिजे, म्हणून प्रपंच जोडला. म्हणून प्रपंच जोडला देवाने. नाहीतर जर प्रपंच जोडला नसतं तर हा देह टिकण्यासाठी देवाने दुसरी गोष्ट केलीच नसते. कारण का? या पोटा कारणे का झालो पांगीला जण. पोटाची नंतर गंमत अशी असते, माणूस जन्माला आला. आता जन्माला आल्यानंतर आपण माणसाला ठरवता येतं का नाही आल्यानंतर आपल्याला कुठं जायचंय? कुठं जायचंय आपल्याला? कुठं जायचंय? तुमचं मत काय आहे? कुठं जायचंय? आता ऐका, आम्ही मागच्या वर्षी फळावरती जाहीर केलं अयोध्येला आपल्याला सप्ताह करायचा. जाहीर केल्याबरोबर अनेक लोकांची नावं आली. आम्ही ठरवलं आम्हाला कुठं जायचंय? अयोध्येला जायचं. बरोबर आहे ना? अयोध्येला जायचं. आता पुढच्या वर्षी वृंदावनला सप्ताह करणार आहे 2027ला. हे आम्ही आता जाहीर केलं. म्हणजे काय झालं? ठरवलं. आता मी तुम्हाला विचारतो, तुम्ही काय ठरवलं? तुम्ही कुठं जाणार आहे? गंमत काय आहे माहिती का माणसाच्या जीवनामध्ये? कबीर महाराज असं सांगतात, काही माणसाचा स्वभाव असा आहे, महाराज काय करतात? आया वैसा ही गया नाहक जमाना खोया. काही लोक महाराज उगचच जन्माला येतात, उगचच जगतात आणि उगचच मरतात. बघा तुम्ही, काही माणसं कशी आहेत? उगचच जन्माला यायचं, उगचच जगायचं आणि उगचच पाठीमागं काय आहे, काय केलंय, काय करतो. गंमत काय आहे? माणसाचं जीवन व्यवहारामध्ये बोलत असताना काय असतं? माणसाचं कर्तृत्व बोलतं. कर्तृत्व कधी बोलतं? मनुष्य गेल्यानंतर त्यावेळेस त्या स्मशानामध्ये लोक बसतात आणि स्मशानात बसल्यानंतर मग लोक म्हणतात, हा एकनाथराव किती माणुसकीचे होते, किती नीतिमत्तेनं वागले. आज हे दिसतं एवढं वैभव, बाहेर एवढा बारका पाऊस येतोय, दुपारची वेळ आहे, सगळे कामाचे दिवस आहेत. पाऊस पडला की बागेला फवारावं लागतं, वेगवेगळ्या पद्धतीने कामं करावी लागतात. तरीसुद्धा या हॉलमध्ये सगळी माणसं जी येऊन जमली, याचं कारण काय? त्यांनी केलेल्या कर्माचं हे फळ आहे. आत्ता जे एवढे सगळे जमलेत म्हणजे काय? त्यांच्या नंतर आता लक्षात प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी येतात. आता प्रत्येकजण बोलत असतो, माझ्याबरोबर असा संबंध होता, मला अजूनही वाटत नाही गेल्यात. मी आल्याबरोबर ताई मला म्हटल्या, महाराज माझ्या समोर झालं पण मला कळालं नाही. मला कळालं, मी जरा सोपं बोलतो आणि थोडं तुम्हाला खटकलं तरी हरकत नाही, पण तरी मी तुम्हाला बोलतो. मला सांगा, रोज ड्युटीला जाताना तुम्हाला सांगून जात होते, पण त्या दिवशी सांगून जायला पाहिजे होतं का नाही? समोर घडलंय, पण हे का नाही? या देहाचा हित आहे.
भरवसा नाही आम्हाला. आता ऐका, आणि मग मनुष्य जन्माला आल्यानंतर आम्हाला कुठं जायचं हे ठरवता आलं. जायचं म्हणजे काय, म्हणजे आमचा शेवट काय झाला पाहिजे. मग तुकोबाराय सांगतात ना, माझा शेवट कसा झाला, बहु आणि गोड शेवट झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. बहु गोड या शब्दाचा अर्थ काय, बहु या गोड शब्दाचा अर्थ करत असताना गोड कशाला म्हणतात. मग आपल्याकडं गोड जेवण करण्याची पद्धत. पहिले 3 दिवस होतात, तिसऱ्या दिवशी सावडलं जातं, 10व्याचा दिवस होतो, 14व्याचा, कुणाकडे 13व्याच्या दिवसाला गोड असतं, कुणाकडं 14व्याच्या दिवसाला गोड असतं. तो गोड का, गोड तो नाही. मग कोणता गोड. तुकाराम महाराज सांगतात, मनुष्य जन्मामध्ये आम्ही जन्माला येऊन आमच्या साध्यापर्यंत पोचण्यासाठी केलं जाणारं जे साधन आहे, त्या साधनाचं फल ज्या दिवशी मिळालं त्या दिवसाला शेवट तो भला माझा बहु गोड, माझा तो गोड झाला. काय फल मिळालं, मग तुम्ही साधन काय केलं. तुकोबाराय असं बोलतात, आमच्या जीवनामध्ये साधनं अनेक आहेत. किती साधन आहे. तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे साधन केलं ते 3 साधनं मी पाहिली. कोणती कोणती. पहिलं साधन योग नावाचं केलं, दुसरं ज्ञान नावाचं साधन केलं, आणि तिसरं भक्ती नावाचं साधन केलं. तुकोबाराय बोलतात, ऐका, 3 साधनं बोलतात तुकोबाराय. योग नावाचं साधन, योग 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 म्हणजे काय, योग कशाला म्हणतात. ज्ञानोबारायांनी 6व्या अध्यायामध्ये योगाच्या बाबतीत सगळी चिंतनं दिली. सगळं चिंतन आहे. मी आता तिथं जास्त अडकत बसत नाही, कारण घड्याळही पुढं चाललंय. योगाच्या बाबतीत बोलत असताना ज्ञानोबाराय असं बोलतात, हे योग आहे ना, हा योग कलियुगामध्ये करणं सोपं का अवघड आहे. तर खूप अवघड आहे. ज्ञानोबाराय बोलतात, योगाच्या वाटा जे निघाले गा सोबता, त्याच्या पदरात काय पडलं, शेवटी दुःखच आहे. दुःखच आहे. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी नाही कळाली, ज्ञानोबारांच्या हरिपाठातलं प्रमाण देतो. योग याग विधी हे सिद्धी का, याच्यापासून तुम्हाला पदरात काही पडणार नाही का. वायाची उपाधी दंभधर्म. ज्ञानोबाराय म्हणतात, ही उपाधी आहे, वायाचे, तुम्ही याच्या मार्गे जाऊ नका. बरं ठीक आहे, योग नावाचं साधन द्या सोडून, हो आम्हाला सोपं साधन ज्ञान सांगा. म्हणजे ज्ञान नावाचं साधन, ज्ञान 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 या शब्दाचा अर्थ काय. ज्ञान कशाला म्हणतात. जे माहिती नाही ते माहिती होणं, याचं नाव काय. मी पुन्हा सांगतो ऐका, जे कळालं नाही ते कळणं, त्याचं नाव काय. कळालं का नाही. जे कळालं नाही ते कळणं, याचं नाव काय, ज्ञान. आता ऐका, मग तुम्हाला ज्ञान आहे का नाही. काय ज्ञान आहे. आता कीर्तन चालू, याचं ज्ञान आहे का नाही तुम्हाला. ऐका नाही, तुम्ही कीर्तन मग ऐकलं पाहिजे, ह्याचं ज्ञान पाहिजे का नाही तुम्हाला. का मन तुमचं दुसरीकडे गेलं पाहिजे. मग कीर्तनात मन लागतं का देह लागतो. ज्ञान कशाचं आहे. कीर्तनात मन लागतो का देह. तुमचं मत काय. कीर्तनाला मन लागतं का देह. जाऊ द्या, पंढरपूरच्या वारीला देह लागतो का मन. झोपले काय. नाही, शक्यतो काय असतं लोकांचं, आपल्या अंगावर आलं की गप बसतात, आणि लोकांचं आलं की घरकुलचा मसाला आण, सुहाना मसाला आण, त्याला लावून बोलतात महाराज. बरोबर आहे ना. मला बोलायचं आहे काय, आम्हाला मन महत्वाचं आहे. कीर्तनात मनाची गरज आहे, वारीला मनाची गरज आहे. तुकोबाराय म्हणतात ना, संपदा सोहळा नावडे, मनाला शब्द आहे, मनाला. तुकाराम महाराज त्यागमय जीवन सांगायला लागले. मला संपदा सोहळा, संपदा या शब्दाचा अर्थ काय, प्रपंच, हे संपदा दिसणारी जी आहे ना, मला त्याग, मला नको वाटायला लागलं. संपदा सोहळा नावडे मनाला. बरं, मग लागला टकळा जावे पंढरीशी नावडे.
मनासी किंवा मानसी शब्द पुन्हा कुठं आला इथं मनच आला. मी जरा पुढं जाऊन बोलतो. एक वेळेस देहाने पंढरीला नाही गेलं तरी चालेल, एक वेळेस देहाने कीर्तनात नाही गेलं तरी चालेल, पण मन महत्वाचं आहे. विठाला म्हणून मग ज्ञानाची प्राप्ती होते. मग ज्ञान म्हणलं की काय आहे? ज्ञानासाठी काही तत्व दिलेत, काही तत्व दिलेत, काही पायऱ्या दिल्यात ज्ञानोबारा. तत्वज्ञान असं बोलतं, ज्ञानाच्या प्राप्तीसाठी जीवनामध्ये आम्हाला काय पाहिजे? पहिली पायरी म्हणजे विवेक नावाची आहे. विवेक कुणाला म्हणतात? विवेक कुठला? वाळव्यातला का खेडाचा विवेक? का येड्याचा विवेक? कुठला? का येळावीचा आणायचा विवेक? आहे का तुमच्यात कोण विवेक नाही का? नाही, चिठ्ठीत तर विवेक दिसला नाही मला. विवेक या शब्दाचा अर्थ अंतःकरणामध्ये सुविचार. काय पाहिजे? सुविचार. सुविचार या शब्दाचा अर्थ काय? अंतःकरणामध्ये चांगला विचार पाहिजे. पहिली पायरी विवेकाची सांगितली. दुसरी वैराग्याची पायरी सांगितली. मी आता वैराग्याची व्याख्या सांगून गेलो. इहलोकापासून परलोकापर्यंत भोगाच्या त्यागाच्या इच्छेस काय म्हणतात? वैराग्य. मग भोग आणि त्याग जीवनामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, भोग आणि त्याग. मला आता असं विचारायचं आहे, आपल्याला परमार्थाचा भोग आवडतो का प्रपंचाचा? हे शब्द नाही कळाले, मी सोपं बोलतो. परमार्थ आवडतो का प्रपंच आवडतो? आवडतं काय? झोपले का? नाही, कारण काय झालंय, डॉक्टर साहेबांनी येणाऱ्या सगळ्या लोकांची एवढी व्यवस्था चांगली केली आहे. मला तर असं वाटायला लागलंय की हे कीर्तन नक्की मृत्यू लोकात आहे का स्वर्गात आहे? कारण का एकनाथराव जर स्वर्गामध्ये असतील तर त्याच्यासमोर हे स्वर्गातलं सगळं दिसणार आहे. हे जे वैभव दिसतंय सामान्य जे कार्यालयातलं, हे स्वर्गातलं आहे. कारण हे सगळे कमानी कार्यालयातल्या ह्या सगळ्या गोष्टी आणि सगळे लोक. मग मला असं वाटायला लागलंय, स्वर्गामधलं गार वारं फॅनचं घेऊन तुम्ही झोपलात काय? नाही ना. मला बोलायचंय काय? भोग आणि त्याग. मी जरा सोपं बोलतो. माणसाच्या जीवनात त्याग या शब्दाचा अर्थ नको म्हणणं. मी सोपं बोलतो, नको म्हणणं. त्याग कशाला म्हणायचं? नको म्हणणं. आता ऐका, मला असं विचारायचं आहे, नको म्हणणारी ही तर लोक किती आहेत? मी आता सांगतो, ऐका. मी आता असं ठरवलंय, मी येताना 5 लाख रुपये घेऊन आलो. किती? 5 लाख रुपये. मी तुम्हाला 5 लाख रुपये देणार आहे. कोण कोण घेणार आहे? हात वर करा. तू कॅमेरा फिरवू नको तिकडे, कारण ते लाजतील कॅमेरा हात वर करायला. 5 लाख म्हणजे थोडे झाले नाहीत बाबा. भले ह्यांच्या एका वळीचाच तेवढं इन्कम आहे, तसे काही अडचण नाही, पण 5 लाख बरोबर आहे. आता 5 लाख देणार आहे म्हणल्यानंतर अंतःकरणाची स्थिती काय झाली? प्रसन्नता वाढली, इच्छा वाढली. वाढली का नाही? आता मला सांगा, 5 लाख कोणाचे आहेत? माझे. देणारा कोण आहे? मी आहे. घेणारे कोण आहेत? तुम्ही आहे. बरोबर आहे, घेणारे तुम्ही आहेत. आता मला सांगा, माझे 5 लाख तुम्ही घ्यावे का नाही? अहो महाराज, लाडक्या बहिणीची सोडले नाही तुमचे. विठाला विठाला किती बागा नावावर असल्या तरी त्या झाकून झाकून लाडक्या बहिणीचे पैसे घेतले. तुमचे 5 लाख तिथं 1.5 होते, आहे का नाही? बरोबर आहे. गाड्या सुद्धा दाखवल्या नाहीत ऑनलाईन आम्ही, कारण गाडीवाल्याला पैसे नव्हते ना. बरोबर आहे का नाही? मला बोलायचं काय, मी 5 लाख देणार आहे. तुम्हाला काय वाटायला? बघा, तुमचे चेहरे खुलले. 5 लाख चेहरा खुलला का नाही? 5 म्हणले की लोक टवटवीत झाली. मी देतो म्हणत नव्हतो तोपर्यंत जरा सगळे असे, पण आता 5 देणार आहे म्हणले की सगळे प्रसन्न झाले. आता ऐका, बरोबर आहे. आता मला बोलायचं काय, ममत्व वाढलं व इच्छा वाढली. कशाची? पैशाची. 5 लाख देणार आहे, इच्छा वाढली. बरोबर आहे का नाही? आता 2 मिनिटात तुम्हाला त्याग भूमिका जीवनामध्ये आणून देतो. मी 5 लाख रुपये तुम्हाला देणार आहे, पण सगळे 5 लाख रुपये ज्या नोटा आणल्यात त्या सगळ्या जुन्या 2000च्या तांबड्या नोटा आहेत. कुणा कुणाला पाहिजे? बोला लवकर. 5 लाख लगेच देणार. आतमध्ये बॅग ठेवली, फक्त मोजायला माणूस लावलाय आमचा आतमध्ये. बंडू आतमध्ये मोजा लागलाय, नोटा लावून आणून देतो मला महाराज, फक्त मी मोजतो म्हणे. कुणा कुणाला पाहिजे? अहो तुम्हाला पाहिजे असं नाही. बारक्या बाळाला जरी विचारलं तर ते म्हणणार हे 2000ची नोट चालत नाही. आता मला सांगा, हे 5 लाख रुपये तुमचे होते का? कुणाचे आहेत?
माझे तुमचे होते का? तरी तुम्हाला ममत्व वाढलं का नाही? तरी ममत्व वाढलं का नाही? याला म्हणायचं प्रपंच. प्रपंचातल्या बरोबर आमच्या अंतःकरणामध्ये वाढतो तो काय आहे? ममत्व फक्त प्रपंचाचे विषय. भोगच आवडतो आम्हाला. भोग कशाचा? फक्त प्रपंचाचा भोग आवडतो. प्रपंचाचा भोग आवडतो. आता मी इथं म्हणलं, इथं जेवढे लोक जमलेत तेवढ्या सगळ्या लोकांनी टाळ घेऊन आता आषाढी वारीला पंढरपूरला चालत आलंच पाहिजे. किती येतील महाराज? महाराज किती येतील? नाही आता थकली गाडी. किती येतील? बर, आता मी हेच जर म्हणलं, प्रपंचातली एखादी गोष्ट मी जर तुम्हाला सांगितली, अरे अमुक अमक्याच्या रानामध्ये एक नवीन प्रकल्प केलाय, एक नवीन प्रकल्प केलाय, ते बघायला किती जण येतील? सगळे येतील. बरोबर आहे. हा भोग आणि त्यागाचा विषय मला बोलायचा आहे. भोग असावा, ओढ असावी, परमार्थाची असावी. परमार्थ हा केल्याशिवाय होत नाही आणि प्रपंच नाही केला तरी राहत. हे माणसाला कळलं पाहिजे. मी अनेक वेळा एक गोष्ट बोलतो, माणसं घरामध्ये भांडण झालं की बोलतात, हा मी आहे म्हणून चाललंय, हा मी आहे म्हणून चाललंय. मी म्हणत असतो तू आहे नाही, तू पटकन जा, तू गेल्यावर तुझ्यापेक्षा चांगलं चालतंय. विठाला 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 विठाला. हो, मी जरा अजून पुढे जाऊन बोलू, अजून सोपं बोल. हे आपलं सगळं बोलल्यावर ह्यांचं काय? हे सुद्धा म्हणतात मी आहे म्हणून नांदली. हा, हे काय होतं आम्हाला चांगलं माहिती आहे. मी आहे म्हणून मी, कळालं का नाही? मी आहे म्हणून नांदली. दुसरी असती तर अशी महाराष्ट्रातली एकही नाही की असं म्हणत नाही. महाराष्ट्रातच काय जगातच नाही. मी आहे म्हणून तू आधी जा, दुसरी चांगली नांदल. विठाला 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 विठाला. हो, तुझ्या बोलण्याचा मला राग नाही, तुझ्या मीपणाचा राग. अंतःकरणात माणसाच्या मीपणा नसावा, मी केलं म्हणून नसावं. भोग आणि त्याग जीवनात महत्वाचे आहेत. कोणते? आम्हाला भोग आवडावा परमार्थाचा आणि त्याग असावा प्रपंचाचा. प्रपंचामध्ये त्याग असावा. कारण का तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये तुकोबारांना जे विमान आलं, कशाच्या बळावरती आलं? प्रपंच रचना सर्व हे भोगोने त्याग केले.